श्याम मानव यांची शासनाने जादूटोणा विरोधी समितीत निवड केली आहे। पुढच्या 48 तासात त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी समस्त वारकरी संप्रदायाने केली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र समाधी स्थान असलेल्या आळंदी नगरीतून आंदोलनाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आज करण्यात आला। आमची मागणी ही न्यायिक आहे आणि रास्त आहे। जादूटोणा विरोधी ही शासनाची अशासकीय समिती आहे। त्या समितीवरती श्याम मानव नावाचे ग्रस्त हे त्या समितीवर सदस्य आहेत। ज्या समिती शासनाने अतिशय चांगल्या हेतूने स्थापन केलेली आहे, पण त्याचा दुरुपयोग हा श्याम मानव नावाचा ग्रस्त करतो आहे। त्याची 48 तासाच्या आत हकालपट्टी करावी। ज्ञानोपारायांच्या विरुद्ध, देवदेवतांच्या विरुद्ध तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावावरती हिंदू सनातन धर्माच्या भावना दुखवतो आहे आणि त्याचा रोष महाराष्ट्रातल्या लाखो करोडो वारकऱ्यांच्या मध्ये आहे। त्याची 48 तासाच्या आत हकालपट्टी करावी अशी मायबाप शासनाकडे आम्ही वारकऱ्यांनी आज अलंकापुरातून विनंती केलेली आहे। जर त्याला हकालपट्टी केली नाही तर आम्ही राज्यस्तरीय आंदोलन प्रत्येक तहसील न्याय वारकऱ्यांच्या वतीने छेडू। दुसरी आमची रास्त मागणी अशी आहे की ज्या ज्ञानेश महाराव नावाच्या संभाजी ब्रिगेड नावाची जे खऱ्या अर्थानं मंबाजीचं काम करतात, अशा त्या ब्रिगेडचा एक कोणीतरी वक्ता ज्ञानेश महाराव नावाचा, त्यांनी भगवान श्री रामांच्या वरती, श्री स्वामी समर्थांच्या वरती वाचाळ अशा पद्धतीनं महाराष्ट्राचे स्वयंघोषित जाणते राजे, जे ज्येष्ठ स्वतःला समजतात पण ते ज्येष्ठ आहेत, ते श्रेष्ठ असू शकत नाहीत, अशा शरद पवारांच्या समोर एका कुठल्या तरी गादीचा राजा कोण आहे माहित नाही, जे धर्म मानत नाहीत त्यांना आम्ही मानत नाही, अशा ज्येष्ठ लोकांसमोर कोणीतरी गरळ ओकत असेल आणि 1 महिना उलटून सुद्धा जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी। आज आळंदीच त्याची ठिणगी पडलेली आहे, त्याचा ज्वालामुखी व्हायला वेळ लागणार नाही, म्हणून मायबाप सरकारकडे आमची विनंती आहे, विज्ञापन आहे। जे वारकरी संप्रदायाच्या विषयी जे बोलतात त्यांना पाठीमागा कुणाचा जो राजकीय वरदहस्त आहे असं वाटतं का तुम्हाला? हे वेगळं काही सांगताच येणार नाही, सांगायचं काही कारणच नाही ना। ज्ञानेश महाराव बोलला, त्यांच्या स्टेजवर असणारी लोकच त्याच्या मागे आहेत का काय? हे वेगळं काय पुरावा? त्याच्या ज्योतिषाची गरज थोडीच आहे। कोण मागे आहे हे शमूड पुसणारा माणूसही सांगतो, स्वयंघोषित राजे म्हणणारे हे लोकच मागे असू शकतात, हे वेगळं काय पुरावा द्यायची गरज आहे? श्याम मानव हे वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू सनातन धर्माच्या भावना दुखावत असल्याचा आरोप करण्यात आलाय। जर शासनाने हकालपट्टी केली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। आजचा जो आंदोलन आहे ते महाराष्ट्र जादूटोणा विरोधी जो कायदा आहे त्याची जी काही शासनाची, राज्य शासनाची जी समिती आहे त्या समितीवर श्याम मानव नावाचा जो एक राक्षसी वृत्तीचा जो मनुष्य आहे, जो अधर्मी आहे, आमच्या देव धर्म संत ह्याबद्दल सतत त्याचं चुकीचं व्यक्त करण्यामध्ये तो सतत आपल्या वारकरी संप्रदायातील जे थोर संत आहेत, ज्ञानेश्वर महाराज, तो 12 वर्षाचा ब्राह्मणाचा पोर हा काय भिंत चालू शकतो किंवा तो अशा अनेक चुकीचे उद्गार मागील वर्षी केला आहे, पण त्याच्यावर वारकरी संप्रदायाने वेगवेगळं आपलं मत मांडलं आहे। पण हे जे राज्यस्तरीय जे आळंदी, जे साक्षात ज्ञानेश्वर महाराजांची जी संजीवनी समाधी आहे, वैष्णवांचं पीठ आहे, संबंध वारकऱ्यांना जिथून एक आध्यात्मिक परिणाम मिळतं, त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि राज्य शासनाला एवढीच विनंती आहे वारकरी संप्रदायाकडून की श्याम मानवाची तात्काळ ह्या समितीतून हकालपट्टी झाली पाहिजे। जर राज्य शासन जर हकालपट्टी करत नसेल तर आमचे वारकरी रस्त्यावर उतरतील आणि जर त्यातनं लोकशाही पद्धतीने आंदोलन करताना जर याला वेगळी काही दिशा लागलं तर त्याला सर्वस्व राज्य शासन जबाबदार असेल। तर राज्य शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या वारकरीचा अंत पाहू नये। तात्काळ अधर्मी माणसाला, मुळात अंधश्रद्धा ही विषयच नसतं, श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळे विषय आहेत। जे सनातन वैदिक धर्मामध्ये आपले वारकरी संप्रदाय असू दे, संत परंपरा असू दे, आणि श्रद्धेचा आणि अंधश्रद्धेचा प्रकारपणे प्रचार केलाय, अशा अधर्मी माणसाला कुठल्या तरी समितीवर घेऊन शासन असं लोकांना पुसणार आहे का? आणि आमच्या कर प्रणालीतून अशा लोकांना पुसण्याचा त्यांचा अधिकार नाही। तर आम्हाला त्यातनं लोकशाही पद्धतीने आम्ही एक आंदोलन केलं आहे, अन्यथा आम्हाला याच्यावर तीव्र आंदोलन करून याच्यावर आम्हाला प्रत्येकी तालुका, मंदिर, वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला आंदोलन करून जर तात्काळ राज्य शासनाने त्या श्याम मानवाला तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे। आणि त्याचबरोबर 22 ऑगस्ट 2024 रोजी जे काही आपल्या ब्रिगेड जे आहे ते मुंबई ठिकाणी त्यांचं जे अधिवेशन होतं त्या ठिकाणी ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीने
आमच्या संबंध हिंदुस्थानचा आराध्य दैवत प्रभू रामचंद्राबद्दल आणि अक्कलकोट स्वामी समर्थांबद्दल जे चुकीची टिप्पणी केली, एका नाटकाचा संदर्भ देऊन, एखाद्या सिरियलचा संदर्भ देऊन, अक्कलकोट स्वामी किंवा प्रभू रामचंद्र एका नाटकात बसलेत की ते पात्रधारी नाहीत. त्यांना राम कळण्यासाठी प्रथम रामाचा भक्त व्हावं लागतं. काहीतरी नास्तिकांनी बोललं म्हणजे का राम आमचे खोटे होऊ शकत नाही. हा तो महापापीच आहे, पण हे पाप आणि पुण्याच्या पलीकडे गेलेले माणसं आहेत. तर राज्य शासनाला एवढीच विनंती आहे, त्याला तात्काळ एवढं आमच्या वारकरी संप्रदायाचा अंत त्यांनी बघू नये. 1 महिना उलटून गेलाय. असं संविधानिक मार्गाने आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतोय, तर याचा अर्थ आंदोलन शांतने होतं असा अर्थ समजू नये. आम्ही संबंध वारकरी वेळ प्रसंग आलं तर वेगवेगळ्या तालुका स्तर, जिल्हा स्तरावर वेगवेगळे तक्रार दाखल करून प्रसंगात न्यायालयाकडे जाऊ आणि माननीय न्यायालयाकडे आम्ही हक्काने न्याय मागू. कारण सरकार जर आम्हाला न्याय देत नसेल तर शेवटी आम्हाला न्यायालयाकडे जावं लागेल. एवढीच या ठिकाणी मागणी. ज्ञानेश महारावांनी वाचाळ वक्तव्य केलं, मात्र त्यांच्यावर कारवाई का केली नाही असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. सरकारने न्याय दिला नाही तर आम्ही न्यायालयाचेही दार ठोठावू अशी भूमिका यावेळी घेण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, सुदर्शन मराठी, आळंदी.